करवाढ न करता विकास कामांना गती. मनपा स्थायी समितीकडून 3,461 कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी. नाशिक महानगरपालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजपत्रकाला स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोणतीही करवाढ न करता शहरातील विकास कामांना गती देण्याचा संकल्प यामध्ये मांडण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांनी सादर केलेल्या सुमारे 3,092 कोटींच्या मूळ अंदाजपत्रकात स्थायी समितीने वाढ करत तब्बल 3,461 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर केले आहे. या अंदाजपत्रकात रस्ते, विकास, पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे. वाढत्या शहराचा विचार करून विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कोणतीही नवीन करवाढ न करता नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकला जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. नाशिक नगरी ही कुंभमेळा नगरी असणार आहे, त्यामुळे विशेष करून कुंभमध्ये जे समर्पित प्रभाग आहेत त्याच्याशी निगडीत जी काही विकास कामं अपेक्षित आहे त्याचा अंतर्भाव खरं तर ह्या बजेटमध्ये पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे आधी आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटमध्ये सगळ्याच नगरसेवकांना 122 नगरसेवकांना कमी निधी होता, कमी प्रभाग विकास निधी होता आणि आता सर्व प्रभागामध्ये जर आपण एक ॲव्हरेज बघितलं तर 8 ते 9 कोटींची तरतूद खरं तर स्थायी समितीने पकडली आहे. काही प्रभागांमध्ये जिथे विस्तार जास्त आहे आणि जिथे कामं खूप धरली गेली आहे, रस्त्याची कामं राहिली आहेत, अशा प्रभागांमध्ये जादा निधी धरण्यात आलेला आहे. त्याचबरोबर स्थायी समितीमधले जे सदस्य आहेत त्यांच्या मागणीनुसार इथे काही कामं धरण्यात आली आहेत. साधारण सभागृहाचा जर विचार केला तर आयुक्तांनी दिलेल्या बजेटपेक्षा स्थायी समितीमध्ये त्यांना प्रत्येकाला जास्त निधी दिला आहे. कारण 4-4.5 वर्षानंतर जेव्हा विकास कामं आणि लोकांना आपल्याला सामोरं जायचं आहे तर निश्चितपणे प्रत्येकाला काम दिसणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाचं काम हो, पण नाशिक शहर म्हणून आपल्या सगळ्यांना एकत्रित विचार करून सगळ्या सभागृहाला न्याय द्यायचा आहे. जिथे कुठे तरतूद कमी असेल, जास्त असेल, त्याप्रमाणे जे काही कामाचे निकष असतील, प्राधान्यक्रम असेल, त्यानुसार ते निकष आपण महासभेच्या ह्या बजेटमध्ये सादर करणार आहोत, ती धरणार आहोत. आजकाल कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीसाठी आपण सगळे प्रयत्नशील आहोत. मग राष्ट्रीय धोरण असेल, शासकीय धोरण असेल, त्यामध्ये सोलार एनर्जीचा वापर खरं तर सगळ्यांनी करायला हवा आणि त्याचकरता सोलारने इलेक्ट्रिसिटी कमीत कमी कशी होईल नाशिक शहराची यावरती आम्ही एक मॉडेल ठरवतोय.